हे सगळे राजकीय नेते शहरातील विविध पक्षांचे शहराध्यक्ष जे आहेत ते एकत्रित येत दिवाळीचा पहिला दिवस जो आहे तो आनंदात उत्साहात सुरुवात करतायत. खरं तर राजकारण म्हणलं की एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप आलं, राजकारण म्हणलं की एकमेकांवर टीका करणं आलं, परंतु अशा सणासुदीच्या दिवशी मात्र वाडेश्वर कट्ट्यावरती हे सगळे नेते मंडळ एकत्रित येत असतात. आपण पाहतोय काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद जगताप आहेत, अरविंद शिंदे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षांचे प्रशांत जगताप आहेत, शिवसेनेचे गजानन थरपुडे आहेत, आम आदमी पक्षाचे आहेत सुभाष जगताप आहेत, सगळेच नेते नाना भानगिरे शिवसेना शिंदे गटाचे आहेत, अंकुश अण्णा काकडे ज्यांनी या सगळ्यांना एकत्रित आणलं. हे अंकुश अण्णा काकडेंच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून हा वाडेश्वर कट्टा जो आहे तो भरवला जातो. आपण हे पाहतोय हे सगळे नेते मंडळी जे आहेत ते आज या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. अरविंद शिंदे आपल्यासोबत आहेत. अशा पद्धतीने एकत्रित येत एकमेकांसोबत दिवाळीचा पहिला दिवस साजरा करताय. आरोप प्रत्यारोप तो वर्षभर चालू असतो. अशा पद्धतीने एक राजकीय संस्कृती जपली जाते. आपल्याला पहिलंच सांगितलं की पुणे शहराची ही संस्कृती आहे आणि ती संस्कृती जपण्याचे आमचे 70-76 साली जे महानगरपालिकेत होते, भाऊसाहेब शिरोळे असेल, माजी महापौर अंकुश काकडे असतील, डॉक्टर सतीश देसाई असेल, उज्ज्वल केसकर असतील, ह्या लोकांनी ही संस्कृती पुढं चालवलेली आहे. माझं म्हणणं आहे की प्रत्येक शहरामध्ये राजकारण आपल्या जागी असतं. शहराच्या विकासासाठी आणि गोष्टीसाठी तुम्ही सणासुदी आपले सणच अर्थ आहे की आपण एकत्र यावं आणि पुढचा कार्यक्रम इथून बाहेर पडल्यानंतर जे मुद्द्यावर विरोध असेल तो होईलच होईल, पण हे सणासुदीला पुणे शहराचे जे मतदार असतात, नागरिक असतात, त्यांना एक चांगला संदेश गेला पाहिजे ह्यातनं हा हेतू. अगदी बरोबर आहे. प्रशांत जगताप आहेत आपल्यासोबत. आरोप प्रत्यारोप टीका आंदोलन जगताप त्यांच्या बाबतीत चुकत नाही कधी तुम्ही. आरोप प्रत्यारोप टीका सातत्याने सुरू असते. अशा पद्धतीने एकत्रित एक नवीन संस्कृती राजकारण पुण्याची संस्कृती ही राज्यभरामध्ये पाहिली जाते. किती आरोप टीका झाली तरी एकत्रित येऊन अनेकदा प्रकरणं या वाडेश्वर कट्ट्यावरती सोडवलेली आपण देखील पाहिली. अशा पद्धतीने पुण्याचं संस्कृती जोपासण्याचं काम केलं जातं. आता राज्यातली देशातली राजकीय संस्कृती सामाजिक संस्कृती बिघडलेली आहे, पण अशा वातावरणामध्ये मागची काही दशकं किंवा शेकडो वर्ष पुण्यातली राजकीय सामाजिक संस्कृती कायम चांगली राहिलेली आहे. आम्ही काही जरी असलं तरी आमचे वाद हे राजकारणातले किंवा समाजकारणातले पुणेकरांच्या महाराष्ट्रातल्या देशाच्या भल्या करताचे आहेत. कुठं वैयक्तिक शत्रुत्व नाही, कमरेखालचे वार नाहीत किंवा कुणाच्या उमऱ्याच्या आतमध्ये जाऊन लढाई नाही आहे. आणि त्याच्यामुळं पुण्याने कायम राज्याला आणि देशाला चांगला संदेश दिलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही वर्षभर जे एकमेक पुणेकरांच्या भल्या करता जे तुटून पडतो, एकमेकाच्या पक्षावर टीका करतो, अशा मंडळींना आमचे ज्येष्ठ नेते अंकुश अण्णा काकडे असतील, श्रीकांत भाऊ शिरोळे असतील, मान्य उज्ज्वल केसकर असतील, त्याचबरोबर डॉक्टर देसाई असतील, ही मंडळी वाडेश्वर कट्ट्याला बोलवतात. काही ठिकाण तर अशा घटना पाहायला मिळाल्या की आमचं शत्रुत्व प्रचंड झालं होतं, वाद झाले होते, वाद टोकाला गेले होते आणि इथं येऊन त्यांनी लाडू भरवलाय. ते त्याचा मागचा नका संदेश हा असतो की तुमचं वैयक्तिक शत्रुत्व नाही. त्याच्यामुळे या निमित्ताने तोंड गोड करून पुढचं वर्ष आणखीन पुणेकरांच्या भल्यासाठी संघर्षासाठी सज्ज राहण्यासाठी या ठिकाणी संदेश मिळतो. एकोपा जो आहे तो या वाडेश्वर कट्ट्यावरती जोपासला जातो आणि तो एकोपा कसा आहे पहा. नाना भानगिरे बसले जे की शिवसेना शिंदेचे शहराध्यक्ष आहेत, तर अगदी समोर संजय मोरे बसलेत जे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष आहेत, सुभाष जगताप बसलेत अजित पवारांचे शहराध्यक्ष आहेत, तर प्रशांत जगताप समोरच्या टेबलवरती लगेचच बसलेत आणि एकमेकांना लाडू देखील या सगळ्यांनी भरवलेला आहे आणि या सगळ्यातून राजकीय संस्कृती दाखवली जाते. नाना आरोप प्रत्यारोप होत असतात, वर्षभर केले जातात, पण दिवाळीचा साजरा करताना अशा पद्धतीने एकत्रित तुम्ही आले सगळेजण पाहायला मिळतात. सर्वात प्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. प्रत्येक राजकीय पक्षामध्ये मतभेद हे होत असतात, परंतु पुणे शहर एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर आहे आणि हे गेले अनेक वर्ष आदरणीय अंकुश अण्णा काकडे हे दरवर्षी सर्व पक्षाचे मतभेद सोडून सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणतात आणि एक आनंदाने आपली दिवाळी एक आनंदाने गेली पाहिजे. सर्व पक्षाचे मतभेद तिथं दूर झाले पाहिजे. राजकारणामध्ये प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतो, परंतु ते सर्व या ठिकाणी दिवाळीनिमित्त एका व्यासपीठावरून ते विसरले पाहिजे आणि एक सर्वांमध्ये एक आनंदाचे खेळीमेळीने वातावरण हे पुणे शहराचं जपलं पाहिजे. हाच आदर्श संपूर्ण महाराष्ट्रातल्या शहरांनी घेतला पाहिजे आणि ते गेल्या अनेक वर्ष अंकुश अण्णा काकडे चालवत असतात. मी त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पण तुम्ही बोललाय का, लाडू भरवलाय का संजय मोरेंना? लाडू भरवलाय का? संजय मोरे जरा हुशार आले, पण त्यांचे दुसरे शहर आपण पाहतोय सुभाष जगतापांना लाडू भरवतायत, लाडू एकमेकांना भरून लाडू भरवतायत. अगदी शिंदेचे शहराध्यक्ष आहेत जे उद्धव ठाकरेंच्या शहराध्यक्षांना लाडू भरवतायत.
सुभाष जगतापांनी लाडू भरवलाय. आता सुभाष जगताप लाडू भरवतायत बघा. काय सल्ला देणार आहे आता? निवडणुका आहेत, एकमेकांना काय सल्ले देणार आहे? सल्ला त्यांना ह्या असेल की आमच्याशी मैत्री ठेवा. हा, आम्हाला म्हणजे वाद घालू नका आमच्याशी, भांडणं करू नका आमच्याशी. हा. आम्ही मैत्रीमध्येच होतो, गळ्यात गळा होता, पण गळ्यातला एक खांदा निकळला आणि ते म्हणतात मैत्री जपा. वाद घालू नका म्हणतात, वाद घालू नका म्हणतात. पण ते म्हणतात मैत्री जपा. आम्ही अजूनही जपलेलीच आहे, आम्ही कुठे सोडून गेलो. मैत्री जपली का? आता पक्ष जरी वेगवेगळे असले, वरच्या लेवलला जरी झाले असेल तरी तुम्ही मैत्री जपली आहे का? राजकारण तेवढ्या पुरतं असतं, पण मैत्री हे कायम राहत असते. त्यामुळे प्रत्येक मित्र वेगवेगळ्या पक्षात असतो. आम्ही मैत्री कायम जपलेली आहे, पण राजकारणाच्या वेळी राजकारण करत असतो. पण सणासुदीला एकत्र मैत्री हे जपण्याचं हे एक व्यासपीठ आहे आणि कायम अण्णांनी चालू ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्ही आल्याला पहिल्यांदा लाडू दोघांना चारलेला आहे. त्यामुळे मैत्री आम्ही कायम जपलेली आहे. मैत्री जपली जाईल कायम अशा पद्धतीने सांगितलं जातंय. हा सगळा वाडेश्वर कट्टा ज्या पुण्यातील नेते मंडळींनी अनेक वर्षांपासून भरवलेला पाहायला मिळतो, ते अंकुशांना काकडे आपल्या सोबत आहेत. अण्णा, नेते एकमेकांवर टीका करत असतात. निवडणुकीचा काळ आता सुरू होईल, एकमेकांना लाडू भरवून या सगळ्याची गोड सुरुवात झाली आहे का? नक्की. आपण पाहिलं असेल की सुभाष प्रशांत जगतापांना लाडू भरवला. त्यानंतर नाना भानगिरेने गोविंद तरकोडेला लाडू भरवला. आपच्या गजानन तरवडेला लाडू भरवला. अरविंद शिंदेना. ही पुण्याची संस्कृती आहे, पुण्यातला सांस्कृतिकपणा आहे. पुण्याची संस्कृती टिकली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये ती रुजवली पाहिजे आणि हा वाडेश्वर कट्ट्याचा प्रयत्न आहे. गेली अनेक वर्ष पुण्यातलं राजकीय वातावरण हे कसं सौहार्दाचं राहील याचा आम्ही प्रयत्न करतो. नजीकच्या काळामध्ये निवडणुका येणार आहेत. या निवडणुकीमध्ये आता त्यांनी सल्ला दिलाय प्रत्येक जिल्ह्यात जावा आणि अशा प्रकारचा कार्यक्रम अशा प्रकारचा राबवा असं म्हणणं आहे त्यांचं. आता सुदैवाने आम्ही चौघं रिकामे आहोत. पक्षाने काय आम्हाला काही फार मोठी पदं दिली नाहीत, त्यामुळे संजय मोरेंची आम्हाला मान्य. फक्त त्यांनी आणि एकनाथ शिंदेनी त्यावेळेला मात्र एकत्र यावं अशी आमची इच्छा आहे. येतील का? अण्णांनी जर प्रयत्न केला तर ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येतील का या अशा कार्यक्रमांना? अण्णा असतील, डॉक्टर देसाई असतील, शिरोळे साहेब असतील, ह्या तिघं ज्येष्ठ आहेत. यांचं ऐकणं एवढे उद्धव ठाकरे थोडे काय वयानं कमी आहेत. या तिघांचं ते ऐकतील. आम्हाला त्यांनी आवाहन करावं त्यांना. ऐकायचं उद्धव ठाकरे ठरवतील. पाऊल उचलावं असं म्हणणं आहे त्यांचं. नाही, हे नेते निश्चित मोठे आहेत, वयाचा प्रश्न नाही, पण त्यांचा आम्ही मान ठेवतो. त्यामुळे त्यांना काही आम्ही सांगावं असं नाही. आमचा वाडेश्वर कट्टा पुण्यापुरता व्यवस्थित आहे. पुण्यापुरता मर्यादित. नाही, वाडेश्वर कट्टा हा पुण्यापुरता मर्यादित असला तरी महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावाने हे अनुकरण केलं पाहिजे आणि राजकारणात जी कटुता आलेली आहे ती कटुता विसरून चांगलं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वेळेचं चांगलं वातावरण पुन्हा एकदा महाराष्ट्रात निर्माण व्हावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मला वाटतं त्याला यश येईल. प्रत्येक गावात एक अंकुशांना असावेत, एक देसाई काका असावेत प्रत्येक गावामध्ये, तर हे सगळं जे आहे ते अशा पद्धतीने कट्टा आपल्याला राज्यभरामध्ये पाहावा मिळेल. आणि हीच आपल्या लोकशाहीची संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. कारण का ज्या पद्धतीने हे सगळे नेते मंडळी एकमेकांना लाडू भरवताना पाहायला मिळतात. वर्षभर जरी राजकीय टीका, आरोप प्रत्यारोप होत असले तरी दिवाळीचा आजचा पहिला दिवस आहे आणि दिवाळीच्या आजच्या या पहिल्या दिवशी राजकारण सोडून एकत्रित येत, फराळ करत, एकमेकांना लाडू भरवत पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावरती जी आहे ती दिवाळी राजकीय नेत्यांनी साजरी केलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.